हॅलो. आजपासून आपण इयत्ता 8वीच्या सायन्सच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतो. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता एक सुरुवातीला आपण लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा कुठलाही आपण चॅप्टर वाचायला सुरुवात करतो तेव्हा त्या चॅप्टरच्या नावामध्ये खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या असतात आणि ते चॅप्टरचं नाव आपण समजून घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजणं सोपं होतं. ओके, तर मग पाहूयात आपण या चॅप्टरच्या नावात काय दडलं आहे. तर त्या चॅप्टरच्या नावाचा पहिला पार्ट आहे लिव्हिंग वर्ल्ड. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय, तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोण येतं, तर या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मी येतो, तुम्ही येता, सर्व मानवजात येते, त्याच्याचसोबत झाडं, पानं, फुलं, पक्षी, आसपासच्या सगळ्या गोष्टी ह्या कशामध्ये येतात, लिव्हिंग वर्ल्डमध्ये येतात. आत्ता जो कोविड नावाचा विषाणू आला आहे तो पण काय आहे, लिव्हिंग वर्ल्डचाच पार्ट आहे. करेक्ट आहे. सो आपल्याला शिकायचं काय आहे, लिव्हिंग वर्ल्ड याच्याबद्दल शिकायचं आहे. दुसरी गोष्ट, दुसरा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता मायक्रोब्स म्हणजे काय, तर मायक्रोब्सबद्दल तुम्हाला आत्तापर्यंत 2-3 नावं माहिती आहेत मायक्रोब्सची. बॅक्टेरिया, व्हायरसेस, ह्याच्याबद्दल तुम्ही ऐकून आहात, नुसती नावं ऐकलेत. बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि आणखी इतर काही आपण मायक्रोब्सबद्दल बोलणार आहोत. हे मायक्रोब्स बॅक्टेरिया, व्हायरसेसमध्ये कसे क्लासिफाय केले जातात याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मुळात मायक्रोब्स म्हणजे काय हे सुद्धा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोतच. तर मग आपण चॅप्टरला सुरुवात करूयात. ओके, सो पहिल्यांदा तर क्लासिफिकेशन असं म्हटलं आहे. तर माझा पहिला प्रश्न काय आहे की क्लासिफिकेशन कशासाठी, क्लासिफिकेशन करायचं काय गरज आहे क्लासिफिकेशनची. पहिलं तर क्लासिफिकेशन म्हणजे काय, ग्रुपिंग, ग्रुप पाडायचे. कशासाठी ग्रुप पाडायचे, तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ओके, तर आपण या प्रश्नाचं उत्तर देताना सुरुवात करणार आहोत तुमच्या बुकमध्ये दिलेल्या एका डेटापासून. काय डेटा आहे तो, तर 2011 सालच्या मोजणीनुसार आपल्या अर्थवर एकूण नंबर ऑफ स्पेसीज किती आहेत, 87 मिलियन. आता हे स्पेसीज म्हणजे काय, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या प्रजाती. काय प्रजाती, ओके, जे कुत्रा ही एक प्रजात झाली. ठीक आहे. तशा प्रकारे वेगवेगळ्या ह्युमनमध्ये होमोसेपियन म्हणतो आपण. आपलं नाव काय आहे, होमोसेपियन, बायोलॉजिकल नेम. तुम्ही मागच्या वर्षी शिकलेला आहात बायनोमियल नोमेनक्लेचर ना, बायनोमियल नोमेनक्लेचर तुम्ही मागच्या वर्षी शिकलाय. नसेल आठवत तर थोडंसं पाहायचं मागचं पुस्तक. तर बायनोमियल नोमेनक्लेचर, त्याच्यानुसार आपलं नाव होमोसेपियन. आपण काय आहोत, एक स्पेशीज आहोत. आपल्या होमोसेपियन सारख्या अशा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे कुत्रा, मांजर, अशा एकूण किती स्पेशीज आहेत, तर 87 मिलियन एवढ्या स्पेशीज आहेत. आणि जर रिसंट डेटा आपण पाहिला, नवीन रिसर्च जर पाहिला, तर या स्पेशीजची संख्या अशी सांगितली जाते की जवळपास 1 ट्रिलियन आहेत. 1 ट्रिलियन म्हणजे काय माहिती आहे, एकावर एकूण 12 शून्य एवढ्या स्पेशीज आहेत. मी काय म्हणतोय, स्पेशीज आहेत, नंबर ऑफ स्पेशीज, नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही म्हणत आहे मी, नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हे. ओके, म्हणजे माणूस, होमोसेपियन ही एक स्पेशीज झाली, ही एक स्पेशीज झाली. पुन्हा ह्यांची पॉप्युलेशन वेगळंच. मी लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या पॉप्युलेशनबद्दल नाही बोलत, तर होमोसेपियन, कुत्रा, मांजर अशा वेगवेगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या प्रजातीज एवढ्या आहेत. आणि माणसं किती आहेत, एका स्पेशीजमध्ये, म्हणजे माणूस ही एक स्पेशी आहे, त्याच्यात एवढं पॉप्युलेशन आहे आपलं, हे आपलं पॉप्युलेशन आहे. ठीक आहे. तर एवढ्या साऱ्या स्पेसीज आहेत, तर यांचा अभ्यास कसा करायचा बरं. आपला पुढचा प्रश्न असा मोठा आहे की हाऊ टू स्टडी व्हेरियस स्पेशीज, या वेगवेगळ्या प्रजातींचा अभ्यास कसा करायचा. कारण तुम्ही विचार करा की समजा तुम्ही दररोज एका स्पेशीजबद्दल अभ्यास केला, असं होऊ शकत नाही, पण समजा केला, एका स्पेसीजचा रोज अभ्यास केला, म्हणजे वर्षाला किती, 365 स्पेशीजचा तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. आणि समजा तुम्ही 100 वर्ष आयुष्य जगला तरी तुम्ही किती स्पेशीजचा अभ्यास करणार, 365,000 इन
100 years, 365 100 years, 36,500 in 100 years. एवढ्या स्पेसिसचा तुम्ही अभ्यास करू शकता 100 वर्ष जगलात तर. बरं, हा जरी अभ्यास केला तरी तो मेमराईज कसा करायचा, लक्षात कसा ठेवायचा, बरोबर आहे ना. हा पुढचा प्रश्न आहे, लक्षात कसा ठेवायचा. बरं, तुम्ही लक्षात ठेवलात, इतरांनी कसा लक्षात ठेवायचा, बरोबर आहे ना. हे खूप सारे प्रश्न आहेत अभ्यास केल्यानंतर. मग आपण काय करतो, ग्रुप्स करतो, वी फॉर्म ग्रुप्स आणि ग्रुप वाईज लक्षात ठेवतो. ठीक आहे, की समान कॅरेक्टरिस्टिक असलेल्या गोष्टींचे ग्रुप्स करतो. आता म्हणजे बघा, ग्रुप्स करतो म्हणजे काय करतो. आता तुम्ही 8वीमध्ये आलेला आहात. आता 8वीमध्ये आल्यानंतर तुमच्या इयत्ता तुकड्या बदललेल्या असतील, बरोबर आहे ना. डिव्हिजन्स वेगळ्या वेगळ्या झालेल्या असतील. मग ह्या डिव्हिजन्स कशा केल्या जातात, तर पहिल्यांदा 8वीमध्ये आल्यानंतर डिव्हिजन वेगवेगळ्या प्रकारे अशा केल्या जातात बघा. काही वर्गांमध्ये, काही शाळांमध्ये मराठीची सेपरेट डिव्हिजन असते, की मराठी मीडियमचे सगळे स्टुडंट ज्यांचं सायन्स आणि इंग्लिश पूर्ण मराठीतून शिकतात अशी एक डिव्हिजन असते. त्याच्यानंतर जे सायन्स आणि मॅथमॅटिक्स पूर्ण इंग्लिशमधून शिकतात, पण बाकी सब्जेक्ट कशातून शिकतात, मराठीतून शिकतात, ह्यांची एक वेगळी डिव्हिजन केली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला 8वीत आल्यानंतर संस्कृत भाषा काही जण घेतात, काही जण हिंदी भाषा शिकत राहतात. मग हिंदी भाषा शिकणाऱ्यांची वेगळी डिव्हिजन केली जाते. त्याच्यानंतर काही जण संस्कृत घेतात, त्यांची डिव्हिजन वेगळी केली जाते. म्हणजे तुमची डिव्हिजन कशाच्या आधारावर केली जाते, तर डिव्हिजन बेस्ड ऑन सब्जेक्ट, बरोबर आहे ना. तुम्ही सब्जेक्ट कुठलं चूज करता किंवा शिकण्याचं माध्यम कोणतं चूज करता, याच्यावर तुमची डिव्हिजन केली जाते. म्हणजे काय असतं, की उदाहरणार्थ आता तुम्ही सी डिव्हिजनमध्ये आहात. ठीक आहे, तुम्ही जर सी डिव्हिजनमध्ये असाल तर सी डिव्हिजनमधल्या सगळ्या मुलांची शिकण्याची ऑप्शनल विषय कोणता आहे, हिंदी आहे. डी डिव्हिजनमध्ये असाल तर सगळी मुलं त्या वर्गातली कोणता विषय शिकतात, संस्कृत विषय शिकतात. इतर विषय पण शिकतात, पण संस्कृत विषय शिकतात. किंवा बी डिव्हिजनमध्ये असणारी सगळी मुलं काय करतात, सेमी इंग्लिश त्यांचं माध्यम आहे. म्हणजे डिव्हिजन कशाच्या आधारावर केली जाते, तर समान गोष्टींच्या आधारावर. म्हणजेच काय, डिव्हिजन सपोज बी घेतली आपण, डिव्हिजन बी, स्टुडंट्स ऑफ डिव्हिजन बी स्टडी इन सेमी इंग्लिश. महत्त्वाचं काय, तर सेमी इंग्लिश हा त्यांचा काय आहे, कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे, कॉमन सब्जेक्ट आहे. सेमी इंग्लिश हा त्यांचा कॉमन सब्जेक्ट आहे, कॉमन मीडियम आहे. हे आपल्याला महत्त्वाचं आहे, की आपण ग्रुप्स कसे करतो. ग्रुप्स आर बेस्ड ऑन similarities and differences. Groups are based on similarities and differences. ओके, सो आपण ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन सुद्धा काय करतो, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेसवरून करतो. सो वी क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस. आता एक एक्झाम्पल घेऊयात आपण, प्लांट्स. तर प्लांट्सचं पण आपण डिव्हिजन पुढं कसं करतो, तर क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्समध्ये त्यांचं डिव्हिजन केलं जातं. आता क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्सबद्दल तुम्ही पुढच्या वर्षी डिटेलमध्ये शिकणार आहात. पण काय समानता आहे क्रिप्टोगॅम्समध्ये, तर क्रिप्टोगॅम्सला लीव्ज, फ्लॉवर, स्टेम, रूट असे प्रॉपर स्ट्रक्चर नाही आहेत. नो प्रॉपर स्ट्रक्चर. ओके, ज्यांचं स्ट्रक्चर प्रॉपर नसतं अशांना आपण क्रिप्टोगॅममध्ये टाकतो. म्हणजे त्यांची स्ट्रक्चरवरून आपण त्यांचं डिव्हिजन केलं आहे. आणि फॅनेरोगॅम्सला काय आहे, प्रॉपर स्ट्रक्चर आहे. सगळे फॅनेरोग्रॅम्स कशात येतात, प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये येतात. महत्त्वाचं लक्षात मला हे ठेवायचं आहे की स्ट्रक्चर प्रॉपर आहे की नाही, त्यांना लिव्ज, फ्लॉवर, स्टेम, रूट आहेत की नाहीत, याच्यावर मी डिव्हिजन केलं जातं. सो डू दे हॅव प्रॉपर
स्ट्रक्चर हा माझा काय झाला क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. बरोबर ना. क्लासिफिकेशन म्हणजे काय तर ग्रुप करण्यासाठी, फॉर ग्रुपिंग असं मी म्हणतो सुरुवातीला. हवं तर ग्रुप करण्यासाठी मी पहिल्यांदा काय नियम वापरला की त्यांना लीव्स, फ्लॉवर, फ्रूट, स्टेम आहे की नाही, आणि पुन्हा फॅनेरोगॅम्समध्ये प्रॉपर स्ट्रक्चर आहे की नाही. म्हणजे प्लांट्सचं डिव्हिजन मी कसं केलं, ज्यांना प्रॉपर स्ट्रक्चर आहे आणि ज्यांना प्रॉपर स्ट्रक्चर नाही. करेक्ट. सो आपण कसं क्लासिफिकेशन करतो, सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस यांच्यावरून क्लासिफिकेशन करतो. फॅनेरोगॅम्समध्ये जे कोणी आपण टाकणार त्यांच्यात काय सिमिलॅरिटी असणार आहे, तर प्रॉपर स्ट्रक्चर ही त्यांच्यातली सिमिलॅरिटी असणार आहे. आणि या दोन्हींमधला डिफरन्स पण आहे की यांना स्ट्रक्चर प्रॉपर नाही आहे, यांना प्रॉपर स्ट्रक्चर आहे. मग आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन काय सांगते, कशाची डेफिनेशन, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, द प्रोसेस ऑफ क्लासिफाईंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स. बरोबर आहे ना. आपण काय करतो, ग्रुप तयार करतो, सबग्रुप तयार करतो, बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. त्यांच्यात काय समानता आहे, त्यांच्यात काय विरोधी गोष्टी आहेत, डिफरन्स काय आहेत, समानता काय आहेत, सिमिलॅरिटी काय आहे, याच्यावर बेस्ड आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो, म्हणजेच ग्रुपिंग करतो. या प्रोसेसला काय म्हणतात, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. द प्रोसेस ऑफ क्लासिफाईंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स अँड सबग्रुप्स बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. ओके, क्लिअर. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊयात. आता हे एक्झाम्पल काय आहे, तर कॅनिना नावाची एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या स्पेशीज आहेत. कुठल्या कुठल्या स्पेशीज आहेत, तर डोमेस्टिक डॉग, ग्रे वुल्फ, वुल्फ्स, वेगवेगळे आफ्रिकन वुल्फ, गोल्डन जॅकल. म्हणजे काय आहेत, तर कुत्रा, आपला डोमेस्टिक कुत्रा. त्याच्यानंतर वुल्फ म्हणजे काय, कोल्हा आहे. त्याच्यानंतर जॅकल, लांडका आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय कळलं, तर आपण ग्रुपिंग केलेलं असल्यामुळं आपल्याला कुत्रा, कोल्हा आणि लांडगा यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज आहेत हे समजतं आपल्याला. किंवा असं म्हणू शकतो की त्यांच्यातल्या सिमिलॅरिटीजमुळेच ते काय झाले, एका फॅमिलीमध्ये गेलेले आहेत. आणि आपल्याला एखाद्या व्यक्तीला सांगायचं असेल की कुत्रा, कोल्हा आणि लांडगा हे सेम आहेत, तर त्यांना काय सांगू आपण, की ते कॅनिना या एकाच फॅमिलीमधून येतात. ठीक आहे. म्हणजे क्लासिफिकेशन केल्याचा फायदा काय, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं सोपं होतं आहे. दुसऱ्याला सांगणं, आपल्याला लक्षात ठेवता येणं की कुत्रा, कोल्हा, लांडगा यांचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, वैशिष्ट्ये ही समान असणार आहेत. बरोबर ना, कारण ते एकाच फॅमिलीमध्ये बिलॉंग करतात. थोडेफार डिफरन्सेस असतील त्यांच्यात, म्हणूनच पुन्हा आपण काय केलं, त्यांचे सब ग्रुपिंग केलं. डोमेस्टिक डॉग वेगळ्यामध्ये आला, ग्रे वुल्फ वेगळ्यामध्ये आला, गोल्डन वुल्फ वेगळ्यामध्ये आला. कळतंय. पण काय आहे, त्यांच्यात सिमिलॅरिटीज पण आहेत. त्यांच्यात काय आहेत, सिमिलॅरिटीज पण आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. मग आता माझा पुढचा प्रश्न आहे, स्टडी कशासाठी करायचा, कशाला अभ्यासायचं इतकं सगळं. तर एक लक्षात घ्या की माणसाची जी प्रगती झालेली आहे, ती माणसाची प्रगती आजपर्यंत इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमुळे झाली आहे. कशामुळे झाली आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. ठीक आहे. म्हणजे काय, तर माहिती आपण पुढच्या पिढ्यांकडे देत गेलो. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर थ्रू जनरेशन्स. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान पोहोचवत गेलो. मग आता तुम्ही म्हणाल की बाकीचे प्राणी नाहीत का करत असं, तर करतात. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ट्रान्सफर इन्फॉर्मेशन. मग माणसात काय वेगळं आहे, तर लक्षात घ्या, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा एक वे आहे DNA थ्रू. जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणतात त्याला. कसं, जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इतर प्राणी काय करतात, अशा प्रकारे इन्फॉर्मेशनचं ट्रान्सफर करतात, DNA थ्रू इन्फॉर्मेशनचं ट्रान्सफर करतात. पण माणूस मात्र काय करतो, डॉक्युमेंटेशन थ्रू इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो. म्हणजे काय, तर आपण आपली हिस्ट्री लिहितो, आपण सायन्स लिहितो, आपण गोष्टी लिहितो. वी राईट, रीड अँड स्टडी.
याच्यामुळं माणसाची प्रगती जास्त मोठ्या प्रमाणात झाली. का? कारण आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा नवीन मार्ग शोधून काढला आहे. याच कारणासाठी आपण अभ्यास करत असतो, याच कारणासाठी आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन करत असतो. ओके, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन असो किंवा इतर कोणत्याही विषयाचा स्टडी आपण का करतो? कारण आपण प्रगती करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करणं सोपं जातं. आय होप तुम्हाला हे कळलेलं असेल. बेसिक आयडिया ही आहे की बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ क्लासिफाईंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंटू ग्रुप्स, सबग्रुप्स बेस्ड ऑन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. ओके, आपण पुढच्या लेक्चरमध्ये हे क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते पाहणार आहोत. थँक्यू.